वर्धा जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली आहे। पालकमंत्री भोयर यांच्या उपस्थितीत खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आहे। शासनाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा अशा सूचना यावेळी पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडून देण्यात आल्या। तर खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्षता बाळगण्याचं आवाहन देखील पालकमंत्री पंकज भोयर यांनी केलं। कंपन्यांचे आणि काही कृषी केंद्रांमधनं बोगस पद्धतीचं त्या ठिकाणी खत किंवा बियाणे मिळण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या अनुषंगाने विभागाच्या मार्फत कार्यवाही देखील करण्यात आल्या। अनेक ठिकाणी त्या ठिकाणी रेड देखील मारण्यात आल्या, साठा जप्त करण्यात आलेला आहे। परंतु या संदर्भात भरारी पथके तयार करून याच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या। शेतकऱ्यांना हेच आवाहन राहील की आपण त्या ठिकाणी खत खरेदी करताना ह्या सर्व पद्धतीची दक्षता घेतली पाहिजे, पहिले विस्तृत माहिती घेतली पाहिजे, त्यांनी देखील जागृत राहिलं पाहिजे। प्रहार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे। बच्चू कडूंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडलेली आहे। बैठकीत शिवसेनेच्या विस्तारासंदर्भात चर्चा झाली आहे। प्रहार संघटना आणि शिवसेना या सगळ्या संदर्भातली आज बैठक झाली। जे सामाजिक काम करायला तयार असेल, राजकारणापासून दूर पण सेवेत कणखरपणे काम करत असेल, ते प्रहार संघटनेत काम करेल। आणि जे शिवसेना राजकारण म्हणून ज्यांना काम करायचंय, भविष्यात निवडणुका लढवायच्या असेल तर ते शिवसेनेमध्ये रितसर प्रत्येक जिल्ह्यात आपण प्रवेश कार्यक्रम ठेवू। तिथे शिवसेनेच्या प्रवेशाच्या कार्यक्रमासोबत संघटनेत काम करणारे अलग आणि शिवसेनेत काम करणारे अलग अशी दोन कार्यकर्ते आपण तयार करणार आहोत। आणि आता एक धक्कादायक बातमी, एकाच वेळी 3 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाली आहेत। चंद्रपूरच्या महाकाली वॉर्ड परिसरातील हा प्रकार आहे। पालकांकडून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। 7 वाजता खेळत होतो। पहिले आम्ही महाकाली मंदिरापाशी दुकान लावायला गेलो होतो सर। तर माझा बरा आला माझा मुलगा, मग खेळत होता, सायकलवर थोडंसं खेळला। मग 7 वाजता कुठं गेला का कुठं नाही, काही तर इथून खेळत खेळत तो गायबच झाला। पूर्ण रात्र मी पूर्ण शोधलो, सकाळी 12 वाजे 1 वाजेवर शोधलो। पोलीस ठाण्यामध्ये रिपोर्ट दिलो, माझा पोरगा काही मला आतापर्यंत काही मिळाला नाही। हो, ते नीरज नावाचा एक मुलगा सोबत होता त्याच्या, तोही नाही भेटला। आणि ते अजून एक ते मंदिरमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून एक आहे माणूस, त्याचा मुलगा आहे त्याच्याबरोबर, तोही नाही भेटला। त्यातील फिर्यादी जय मोकलवार यांनी पोलीस स्टेशनला येऊन तोंडी रिपोर्ट दिले की त्यांचा मुलगा साहिल मोकलवार वय 13 वर्ष हा त्याचा मित्र नीरज अंकुशे वय 12 वर्षे त्याच्यासोबत या ठिकाणी काल सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान खेळत होता व खूप रात्र होऊनही तो खेळता घरी न आल्याने त्यांनी इकडे तिकडे शोध घेतला, परंतु ते मिळून आले नाही। त्यामुळे त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे व त्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत। तर सौर ऊर्जा पंप लावल्यानंतरही पाणी मिळत नाहीये। वर्धात शेतकऱ्यांची ही तक्रार आहे। शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर आमदारांनी संताप व्यक्त केलाय। कृषी विभागानं खत बियाण्याबाबत धाडसत्र राबवावं अशी मागणी दादाराव केचेंनी केली आहे। शेतीमध्ये पिकवलेला माल त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे, ही भूमिका सर्वांची आहेच। परंतु बियाणे आणि खतं हे जर बोगस मिळाले तर शेतीतून उत्पादन निघेल कसं, हा महत्त्वाचा मुद्दा आहेच। आणि त्या दृष्टीने सुद्धा आज या बैठकीमध्ये तो विषय चर्चेला आला। त्यामध्ये कृषी विभाग, जिल्हा परिषदचा कृषी विभाग, शासनाचा कृषी विभाग यांनी विशेष धाड सत्र निर्माण करून प्रत्येक कृषी केंद्राला तशी भेट द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना बोगस बियाणं, बोगस कीटकनाशक हे मिळणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।